नेक्स्ट सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी. आता इथे काय केलं आहे पहा, 1 to 10 10 कॅरेक्टरिस्टिक्स घेतलेत आणि वेगळे वेगळे प्लांटचे टॅग्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथे टॅग्जा ई मध्ये 1, 2 आणि 7 हे 3 कॅरेक्टर्स दिसत आहेत. हे 3 कॅरेक्टरिस्टिक्स दिसणारे सगळ्या प्लांटना घातलं टॅग्जा ईमध्ये, किंवा डी तर 1, 2 आणि 6 हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स हे 3 बाकीचे दिसत नाहीत पण हे 3 कॅरेक्टरिस्टिक्स दिसत आहेत त्यांना टॅग्जा ईमध्ये घातलं. म्हणजे इथे काय केलं, वेगवेगळे नंबर्स अँड कोड्स दिले, कॅरेक्टरना नंबर्स अँड कोड्स दिले आणि टोटल मग कॅरेक्टर्स प्रत्येक प्लांटमध्ये किती दिसत आहेत, आपण जे काय 10 कॅरेक्टर धरले त्यातले कोणत्याही प्लांटमध्ये किती कॅरेक्टरिस्टिक्स दिसत आहेत ते पाहिलं आणि मग त्या प्लांटला उचलून त्या टॅग्जामध्ये घातलं. आता हे काउंटिंग कोणी केलं तर ऑफकोर्स हा सगळा डेटा कम्प्युटरला दिला आणि कॉम्प्युटरच्या मदतीनं, कारण लाखो प्लांट आहेत, हजारो प्लांट आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये असे कितीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. इथं आपण 10 बघितले, असे शेकडो कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याची लिस्ट केली, प्रत्येक प्लांट घेतला आणि त्याच्यामध्ये किती किती दिसत आहेत ते बघितलं, कुठले दिसत आहेत बघितलं, त्या तो डेटा सगळा कम्प्युटरला भरला आणि मग कम्प्युटरनं ते काउंट करून तुम्हाला काढून दिलं की ह्याला टॅग्जा एमध्ये ठेवायचं, ह्याला टॅग्जा बीमध्ये ठेवायचं. सो द डेटा इज प्रोसेस्ड बाय कम्प्युटर. नंबर आणि कोड्स दिले गेले त्या कॅरेक्टर्सना आणि तो डेटा दिला गेला कम्प्युटरला आणि कम्प्युटरनं ते प्रोसेस केलं. ओके, असे हंड्रेड्स ऑफ कॅरेक्टर्स. त्यामुळे सगळ्या कॅरेक्टर्सना इक्वल इम्पॉर्टन्स दिला गेला आणि सगळे कॅरेक्टर्स कन्सिडर केले गेले. आता आणि एक मेथड ऑफ क्लासिफिकेशन आहे सायटो टॅक्सॉनॉमी. सायटो म्हणजे सेल, तर सेलमध्ये क्रोमोझोम नंबर किती आहेत, ओके, स्ट्रक्चर कसं आहे, बिहेवियर कसं आहे, सेलच्या कॅरेक्टरिस्टिक्स. तर सेलचं साईज काय, शेप काय, स्ट्रक्चर काय, क्रोमोझोमल नंबर किती आहे, सेट किती आहे, हॅप्लॉइड आहे, डिप्लॉइड आहे, त्याला म्हणायचं ह्याच्यावर बेस्ड क्लासिफिकेशन, त्याला म्हणायचं सायटोटॅक्सॉनॉमी. आणि किमोटॅक्सॉनॉमी म्हणजे त्या प्लांटमधले केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय आहेत, ॲनालिसिस केलं केमिकल आणि केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत ह्याच्यावर बेस्ड त्या प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. याला म्हणायचं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सच्या वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्स. आता आपण पाहणार आहोत अल्गी. अल्गी काय आहेत तर क्लोरोफिल बिअरिंग सिम्पल थॅलॉइड ऑटोट्रॉफिक. क्लोरोफिल बिअरिंग सिम्पल थॅलॉइड ऑटोट्रॉफिक म्हणजे काय, याच्यामध्ये रूट नाही, स्टेम नाही, लीव्ज नाही, पण दे आर प्लांट्स. ओके, झायलेम नाही, फ्लोएम नाही, रूट आहे, सीड्स नाही, फ्रूट नाही, फ्लावर नाही, काही नाही याच्यातलं. रूट, स्टेम, लीफ, झायलेम, फ्लोएम, सीड, फ्रूट, फ्लावर याच्यातलं काही नाही, बट स्टील दे आर प्लांट. थॅलॉइड म्हणजे काय, अशी एखादी ग्रुप ऑफ सेल्स, अशी पसरट एक बॉडी आहे जी ऑटोट्रॉफिक आहे. पण हे प्लांटमध्ये का आलं तर हे मल्टीसेल्युलर आहे, ऑटोट्रॉफिक आहे, क्लोरोफिल कंटेनिंग आहे आणि ह्याचं सेल सेल्युलोजचं आहे, म्हणून ह्याला प्लांटमध्ये. हेच युनिसेल्युलर असतं तर कदाचित मोनेरामध्ये गेलं असतं किंवा प्रोटिस्टामध्ये गेलं असतं, पण हे मल्टीसेल्युलर आहे आणि क्लोरोफिल कंटेनिंग ऑटोट्रॉफिक आहे. जर हेटेरोट्रॉफिक असतं तर ते पुढं अजून गेलं असतं, जसं की ॲनिमॅलियामध्ये गेलं असतं, पण हे स्वतःचं फूड स्वतः बनवणारे आहेत, ऑटोट्रॉफिक आहेत, क्लोरोफिल कंटेनिंग आहेत. आता याचं मुख्य कॅरेक्टरिस्टिक काय आहे की हे पाण्यामध्ये आहेत. दीज प्लांट्स आर ॲक्वॅटिक प्लांट्स, म्हणजे दे नीड वॉटर फॉर देअर ग्रोथ ॲज वेल ॲज रिप्रोडक्शन. आता कुठल्या पाण्यामध्ये, फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन वॉटर. नदीच्या पाण्यात पण दिसतात अल्गी. अल्गीला आपण कॉमनमध्ये शेवाळं म्हणतो. ओके, तर फ्रेश वॉटरमध्ये पण दिसतात, समुद्राच्या पाण्यात पण दिसतात, फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन वॉटर. शिवाय हे कुठं असतात तर मॉइस्ट स्टोन. आपण बघितलं जर खूप दिवस पाणी एखाद्या दगडावर पडलं किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणचा जवळची दगड असेल तर त्याच्यावर शेवाळं वाढलेलं असतं. मॉइस्ट स्टोन्स, मॉइस्ट सॉईल, मॉइस्ट वूड, ओलं पडलेलं लाकूड आहे तर त्याच्यावरही, किंवा जमीन आहे, दगड आहे, त्याच्यावर पण वाढतं मॉइस्ट स्टोन, सॉईल अँड वूड. आता कधी कधी काही ॲनिमल्सच्या अंगावर अल्गी वाढतं, जसं की इथे एक स्लॉथ बिअरचं पिक्चर आहे. या स्लॉथ बिअरची जी फर आहे अंगावरची दॅट इज ग्रीन. का तर त्या फरवर अल्गी वाढलेले आहेत, दॅट्स वाय दिस इज अ स्लॉथ बिअर. हे कशाचं उदाहरण आहे, असोसिएशन ऑफ अल्गी विथ ॲनिमल. आता कधी कधी अल्गी या फंगसशी युनाईट होतात अँड दे फॉर्म अ स्ट्रक्चर कॉल्ड एज लायकेन. लायकेन म्हणजे काय आहे, अल्गी विथ फंगस, थॅलोफाईट्स विथ फंगस. आता हे काय करतात, हे एकमेकांना हेल्प करतात आणि असं वाटतं की ते एक कॉमन स्ट्रक्चर आहे. लायकेन दिसायला असे दिसतात की जसं काही ते एक सिंगल युनिक ऑर्गॅनिझम आहे किंवा सिंगल युनिक काहीतरी स्ट्रक्चर आहे, सिंगल युनिट आहे, पण इट इज ॲक्च्युली कॉम्बिनेशन ऑफ फंगस अँड अल्गी कॉल्ड ॲज लायकेन. फंगस अँड अल्गी, ह्याच्यातलं फंगस स्वतःचं फूड स्वतः ॲब्सॉर्ब करत नाही,
स्वतः बनवत नाही, लायकेन स्वतःचं फूड स्वतः बनवतो. फंगेस फायकोबायंट आणि मायकोबायंट असे दोन असतात त्याच्यामध्ये. सो इट इज कॉल्ड एज लायकेन. ओके. आता ह्या ज्या काय अल्गी आहेत तर यांच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत, जसं की कॉलोनियल आहेत. आता कॉलोनियल म्हणजे काय, एक सिंगल कॉलनी, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सेल्स आहेत विच आर मेकिंग कॉलनी सी. ओके. सगळ्यांची मिळून एक कॉलनी झालेली आहे. जसं की वॉलवॉक्स, इट इज कॉलोनियल अल्गी. वॉलवॉक्स दिसते गोल अशी कॉलनी आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे अल्गी आहेत. सो कॉलोनियल एक्झाम्पल वॉलवॉक्स. किंवा कधी कधी अशा सिंगल किंवा सेपरेट पण राहतात, जसं की क्लामायडोमोना. नंतर कधी कधी फिलामेंटस आहेत, जसं की उलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा. दीज आर फिलामेंटस, लॉंग थ्रेड किंवा फिलामेंट्स असणाऱ्या अल्गी आहेत. त्याचं उदाहरण उलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा. म्हणजे आता आपण इथे 4 उदाहरणं बघितली. असं विचारतात डॅश डॅश इज द कॉलोनियल अल्गी आणि हे 4 देतात. सो वॉलवॉक्स इज अ कॉलोनियल अल्गी. त्यानंतर सिंगल लिव्हिंग अल्गी कोण आहेत, क्लामायडोमोनाज. त्याच्यानंतर फिलामेंटस अल्गी कोण आहेत, उलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा. कधी कधी मोठ्या ह्यूज साईजमध्ये असतात अल्गी, जसं की केल्प नावाचं जे अल्गी आहे तर मोठं म्हणजे शेकडो मीटर, 10 मीटर, 15 मीटर, 20 मीटर, 50 मीटरपर्यंत उंचीचं समुद्राच्या तळाशी असणारे मॅसिव्ह उंच अशा प्लांट बॉडीज असतात. त्याचे जंगल्स असतात समुद्राच्या तळाशी. तर त्याचं एक्झाम्पल आहे केल्प. देर आर फ्यू अल्गीज विच हॅव मॅसिव्ह प्लांट. आता हे कसे आहेत, युजली अल्गी छोटेसे आहेत, काही मायक्रोस्कोपिक आहेत, काही मिलीमीटर्समध्ये आहेत. सो दीज आर स्मॉलर इन साईज, बट फ्यू अल्गीज आर हॅविंग मॅसिव्ह प्लांट बॉडीज, जसं की मीटर्समध्ये आहे. फॉर एक्झाम्पल सांगितलं केल्प विच इज ग्रोईंग ॲट द बॉटम ऑफ सी. समुद्राच्या तळाशी किंवा समुद्रामध्ये असतात मॅसिव्ह प्लांट बॉडी. एक्झाम्पल केल्प, KELP केल्प. आता यांचं जे कुठल्याही आपण क्लासिफिकेशन पाहताना ती जे काही प्लांट आहे ते रिप्रोडक्शन कसं करतं ते पाहणार आहे. तर जे काही लोअर असतात दे आर डुईंग असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन कशानं करतात, तर बाय आयदर स्पोर्स किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. अजून एक त्याच्यातला पार्ट असतो व्हेजिटेटिव्ह. म्हणजे काय, व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट म्हणजे काय, सेक्शुअल सोडून उरलेले पार्ट म्हणजे स्टेम, रूट, लीव्ज ह्या पार्टना म्हणायचं व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ प्लांट. ओके. स्टेम, रूट, लीफ हे काय आहेत, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. सेक्शुअल पार्ट कुठला आहे, फ्लावर आहे. तसं व्हेजिटेटिव्ह पार्ट कुठले आहेत, रूट, स्टेम, लीव्स. आता ह्या रूट, स्टेम किंवा लीफपासून जर नवीन प्लांट तयार झालं, आपण बघितलं गुलाबाचा स्टेम आपण लावला जमिनीमध्ये, स्टेमचं कटिंग करून लावलं की नवीन गुलाबाचं झाड येतं. सो इट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, कारण ते स्टेम हा व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे. व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय, जो रिप्रोडक्शन करत नाही. रिप्रोडक्शन करणाऱ्याला सेक्शुअल पार्ट म्हणायचं, आणि जर रिप्रोडक्शन करत नाही तो व्हेजिटेटिव्ह पार्ट. तर स्टेम हे व्हेजिटेटिव्ह म्हणजे अशा ह्या व्हेजिटेटिव्ह पार्ट्सपासून जेव्हा रिप्रोडक्शन होतं तेव्हा दॅट इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता अल्गीमध्ये काय होतं, फ्रॅगमेंटेशन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा टाईप काय आहे, फ्रॅगमेंटेशन. म्हणजे अल्गीच्या एका फिलामेंटचे तुकडे पडले, त्या तुकड्यापासून वेगळ्या वेगळ्या अल्गी तयार झाल्या. इट इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा, फ्रॅगमेंटेशन नव्हतं. दुसरं असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल म्हणजे काय, सेक्शुअल मेटिंग न होता, म्हणजे मेल फिमेल गॅमेटचं फ्युजन न होता स्पोअर्स तयार होतात. डायरेक्टली प्लांट बॉडीपासून स्पोअर्स तयार होतात. जेव्हा मेल फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं तेव्हा त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणायचं. जेव्हा मेल फिमेल गॅमेटचं फ्युजन न होता डायरेक्ट स्पोअर्स तयार होतात तेव्हा त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणायचं. आता ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे काय स्पोअर्स तयार होतात तर ते कधीकधी फ्लॅजेलेटेड असतात किंवा कधीकधी नॉन फ्लॅजेलेटेड असतात. ओके. आता मोस्ट कॉमन ह्याच्यामध्ये फ्लॅजेलेटेड आहेत. फ्लॅजेलेटेड म्हणजे हालचाल करणारे, त्यांना म्हणायचं झू स्पोर्स. आणि अफ्लॅजेलेटेड म्हणजे ज्यांना फ्लॅजेला नाही आणि जे हालचाल करत नाहीत त्यांना म्हणायचं अप्लॅनोस्पोर्स. म्हणजे ह्या स्पोर्सचे 2 प्रकार आहेत. झू स्पोर म्हणजे फ्लॅजेला असणारे आणि हालचाल करणारे, आणि अप्लॅनोस्पोर म्हणजे फ्लॅजेला नसणारे, हालचाल न करणारे. तर आता हे जे काय अल्गी आहेत ह्याच्यामध्ये दोन्ही असतात, अप्लॅनोस्पोर पण असतात, झू स्पोर पण असतात. पण मोस्ट कॉमन काय आहेत, झू स्पोर्स आहेत जे की फ्लॅजेलेटेड आहेत. आता हे कसे तयार झाले, असेक्शुअली म्हणजे काय, मेल फिमेल गॅमेटचं फ्युजन न होता हे स्पोर्स तयार झालेले आहेत, विदाऊट फ्युजन ऑफ
मेल फिमेल गॅमेट्स, म्हणून याला काय म्हणायचं, म्हणजे प्लांट बॉडीनं स्वतः स्पोर्स तयार केले. सो दॅट इज कॉल्ड एज असेक्शुअल रिप्रोडक्शन. मोस्ट कॉमन काय आहे याच्यामध्ये, झू स्पोर्स आर मोस्ट कॉमन. आणि मग जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे तर हे आयसोगॅमी, अनिसोगॅमी आणि उगॅमी अशा 3 प्रकारे होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं. आता हे 3 प्रकार काय आहेत, आयसोगॅमी. आयसोगॅमी म्हणजे काय, जे मेल फिमेल गॅमेट आहेत ते एकदम एकसारखे आहेत. अनिसोगॅमी म्हणजे काय, ते वेगळ्या वेगळ्या, एक मोठा एक छोटा आहे. ओके. आणि उगॅमी म्हणजे काय, तर फिमेल गॅमेट जे आहे ते मोठं आहे आणि इमोबाईल आहे. फिमेल गॅमेट मोठं आणि इमोबाईल आहे. ओके. दिस इज फिमेल गॅमेट, हे मोठं आहे आणि इमोबाईल आहे. आणि मेल गॅमेट हे छोटं आणि फ्लॅजेला किंवा मोबिलिटी असणार आहे. ह्युमनमध्ये उगॅमी असते, ओव्हम असं असतं आणि स्पर्म असा असतो. सो उगॅमीचं आपल्याला सगळ्यात माहीत असणारं एक्झाम्पल आहे ह्युमन रिप्रोडक्शन. ओके. तर आयसोगॅमी म्हणजे मेल फिमेल गॅमेट्स एकसारखे. अनिसोगॅमी म्हणजे एकसारखे नसणारे, एक मोठं एक छोटं कसंही असेल, दॅट इज अनिसोगॅमी. आणि उगॅमी म्हणजे मोठं फिमेल गॅमेट जे इमोबाईल आहे आणि छोटं मेल गॅमेट जे मोबाईल आहे. आता ह्याची एक्झाम्पल्स. आयसोगॅमी म्हणजे काय, फ्युजन ऑफ गॅमेट सिमिलर इन साईज. दे मे बी फ्लॅजेलेटेड, फॉर एक्झाम्पल उलोथ्रिक्स, ऑर नॉन फ्लॅजेलेटेड लाईक स्पायरोगायरा. ह्याच्यामध्ये पण पुन्हा 2 आहेत. आयसोगॅमी म्हणजे एकसारखं गॅमेट असणारे की ज्याच्यामध्ये फ्लॅजेला असणारे, इथं जे दाखवले फ्लॅजेला असणारे आहेत, इट इज एक्झाम्पल ऑफ उलोथ्रिक्स. आणि नॉन फ्लॅजेलेटेड जसं की स्पायरोगायरा. हे काय चाललं आता, सेक्शुअल रिप्रोडक्शन. स्पायरोगायरामध्ये जे गॅमेट्स तयार होतात मेल फिमेल गॅमेट त्यांना फ्लॅजेला नसतात. ह्या उलटं उलोथ्रिक्समध्ये जे गॅमेट्स तयार होतात त्यांना फ्लॅजेला असतात. आता पुढचं काय आहे, अनिसोगॅमी म्हणजे काय, मेल फिमेल गॅमेट वेगळ्या वेगळ्या डिसिमिलर साईजचे आहेत. म्हणजे एक मोठा एक छोटा आहे. कुठलं मोठं कुठलं छोटं याचा काही रूल नाही, बट दे आर डिसिमिलर इन साईज. एक्झाम्पल उडॉर्निया. इट इज द एक्झाम्पल ऑफ अनिसोगॅमी. आणि तिसरं आहे उगॅमी. मी सांगितलं ह्युमन कॉमन एक्झाम्पल. तसं अल्गीमध्ये काय, वॉलवॉक्स आणि फ्युकस. आता ही सगळी एक्झाम्पल आपण नंतर बघणार आहे की याची चित्र वगैरे पाहणार आहे आपण. पण आत्ता लक्षात ठेवा, आयसोगॅमीमध्ये उलोथ्रिक्स हे काय आहे, फ्लॅजेलेटेड. नॉन फ्लॅजेलेटेडमध्ये स्पायरोगायरा. अनिसोगॅमी म्हणजे काय, नॉट ऑफ इक्वल साईज, एक्झाम्पल उडॉर्निया. आणि उगॅमी याच्यामध्ये काय, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. हे मेल गॅमेट इमोबाईल मोठं, मेल गॅमेट मोबाईल छोटं, फिमेल गॅमेट इमोबाईल मोठं. याचं एक्झाम्पल काय, वॉलवॉक्स आणि फ्युकस. ही एक्झाम्पल बाय हार्ट करायची, ह्याच्यावर कंपल्सरी क्वेश्चन्स येतात. सो ही एक्झाम्पल्स चार्ट करायचा, तुमच्या पुढे भिंतीवर लावून ठेवायची, आणि यू शुड मेक इट बाय हार्ट.